शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? 1 किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचं आसरू पुसायचं काम केलंय का? आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही जातोय, कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत. झूठ पे झूठ, झूठ पे झूठ। अरे शर्म नहीं आती? शक्ल देखो कितनी भोली है, लेकिन अंदर से लोमड़ी है। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? रुको जरा, सबर करो। हे सध्या उद्धव ठाकरेंसमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे सध्या धाराशिव मधल्या इटकूर या गावामध्ये पोहोचलेले आहेत। संजय राऊत देखील यावेळेला त्यांच्या सोबत आहे। दरम्यान मराठवाड्यातले बहुतांश नेते सध्या उद्धव ठाकरेंसोबत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंबादास दानवे असतील, चंद्रकांत खैरे असतील, याशिवाय इतरही काही महत्त्वाचे नेते सध्या उद्धव ठाकरेंच्या सोबत पोहोचलेले आहेत। यात सगळ्यात जास्त जे नुकसान झालेलं आहे ते म्हणजे धाराशिवमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आणि अशाच धाराशिव जिल्ह्यातल्या इटकूर या गावामध्ये आता पाहणी दौरा उद्धव ठाकरेंचा सध्या सुरू आहे। आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून समझ रहे हो? आहे। ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं। एनडीआरएफ टीमच्या मदतीनं दोघांचा जीव वाचवल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलेलं आहे।